ज्या मातीने 34 वर्षांची डाव्यांची पोलादी सत्ता मुळासकट उपटून फेकली होती, आज त्याच मातीने ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लावलाय. एकीकडे दिदींची माटी माणूसची अस्मिता आणि दुसरीकडे भाजपचा सोनार बांगलाचा नारा. या महायुद्धात अखेर बंगालच्या जनतेने भाजपला एकमताने साथ दिली. ज्या राज्यात भाजपला बाहेरचा पक्ष म्हटलं गेलं, तिथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भगवा फडकवण्यात भाजप यशस्वी कसा झाला, हेच जाणून घेऊयात आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. वर्ष 2026. ही निवडणूक केवळ सत्तांतराची नव्हती, तर ती होती बंगालच्या अस्मितेची आणि परिवर्तनाची. ज्या बंगालमध्ये एकेकाळी खेला होबेच्या घोषणा घुमत होत्या, तिथे आज परिवर्तन प्रत्यक्षात आलंय. पण हे झालं तरी कसं? नंबर 1, अँटी इन्कम्बन्सी आणि भ्रष्टाचाराचे आरोप. सलग 3 टर्म सत्तेत राहिल्यानंतर निर्माण झालेली नाराजी आणि स्थानिक नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी तृणमूलची मुळं पोखरली होती. जनतेला आता नवा बंगाल हवा होता. नंबर 2, मतांचे ध्रुवीकरण आणि रणनीती. भाजपने केवळ उत्तर बंगालच नाही, तर दिदींचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण बंगालमध्येही मुसंडी मारली. मतदारांच्या यादीतील फेरबदल आणि CAA सारख्या मुद्द्यांनी मतांचे गणित पूर्णपणे बदलून टाकले. नंबर 3, महिला आणि तरुण मतदारांचा कल. आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरची झालेली निर्गुण हत्या, TMC लीडर्सचं त्यात असलेलं इन्व्हॉल्वमेंट, यामुळे एकेकाळी ममता बॅनर्जींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या महिला मतदारांनी यावेळी सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिलाय. यात काही रेकॉर्ड्सही मोडले गेले, जसं की बंगालच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक म्हणजेच 93% झालेली मतदानाची नोंद बदलाची नांदी ठरली. ममता बॅनर्जीचा स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्येही त्यांना कडव्या झुंजीचा सामना करावा लागला, जे तृणमूलच्या पतनाचं सर्वात मोठं प्रतीक मानलं जातं. आता ममता दिदींचं सरकार तर गेले, पण आता प्रश्न हा आहे की भाजपने दिलेला सोनार बांगलाचा शब्द ते नक्की पाळणार आहेत का? बंगालची ही नवी पहाट प्रगतीची असणार की संघर्षाची? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ममता दिदींच्या पराभवाला नेमकं कोणतं कारण जबाबदार आहे? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकारणातल्या इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.